ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ। यं वैदिका मन्त्रदृशः पुराणा इन्द्रं यमं मातरिश्वानमाहुः वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति। शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैदिका विष्णुरिति बुद्धस्तथार्हन् इति बौद्धजैनाः सच्छ्रीयकालेति च सिक्खसन्तः शास्तेति केचित् कतिचित् कुमारां स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः स एक एव प्रभुरद्वितीयः असं सर्वांना वंदन केलेलं आहे। विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केले आहे, सद्गुरूंना वंदन केलेलं आहे। या जगताचे जे माता पिता आहेत अशा पार्वती परमेश्वराला म्हणजे शिवशक्तींना वंदन केलेलं आहे। आणि शेवटचं वंदन करताना या राष्ट्रातल्या एकात्मतेला वंदन केलेलं आहे। पंथ वेगळे आहेत, संप्रदाय वेगळे आहेत, भाषा वेश सगळं भिन्न असलं तरी त्या सगळ्याला जोडणारं एक समान सूत्र आहे। आणि अशा समान सूत्र असलेल्या अशा भारतभूमीला की जिथे एकात्मता आहे म्हणजे युनिफॉर्मिटी आहे, कुठे डायव्हर्सिटीमध्ये, युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी, अशा भारतभूमीला वंदन केलेलं आहे। अशा सगळ्यांचा जो प्रभू आहे, एकमेव अद्वितीय असा जो आहे, त्यालाही वंदन केले आहे, त्याचेही आशीर्वाद मागितले आहेत। आपलं आजचा विषय आहे तो आहे आपल्याला नरेंद्र ते नरेंद्र हा विषय आपण मागच्या काही भागापासून अभ्यासतो आहोत। आपल्या ह्या उपक्रमाचं नाव आहे आर्य संघ। आर्य म्हणजे कुठली जात नाही आहे, आर्य म्हणजे कुठली संस्कृती नाही आहे, कुठला संप्रदाय नाही आहे, तर आर्य ही सज्जनांची संघटना आहे। आणि म्हणून आपल्या ह्या उपक्रमाचं नाव आहे आर्य संघ। आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे कृण्वन्तो विश्वम आर्यम। खरंच आहे, सगळं विश्व जर का आर्य लोकांनी, सज्जन लोकांनी भरलं तर कलहच होणार नाही, युद्धच होणार नाहीत, संघर्ष होणारच नाहीत। आणि सगळीकडे जर का बंधुभाव पसरला तर हे शक्य आहे। आणि हे शक्य आहे, नजीकच्या भविष्यकाळात सुद्धा हे शक्य आहे। आणि ह्याची सुरुवात फार जुन्या म्हणजे फार पूर्वीपासून खरं तर झालेली आहे, फार पूर्वीपासून। म्हणजे आमच्या अनेक संत महंत विचारवंत यांनीही त्याची मुहूर्तमेढ खरं तर रोवलेली आहे। पण अगदी आत्ताच्या ह्या 200 वर्षाचा जर का विचार करायचा झाला तर अगदी स्वामी विवेकानंद यांनी ही मुहूर्तमेढ रोवलेली आहे। म्हणजे या भारत देशाच्या पलीकडे जाऊन अमेरिकेमध्ये शिकागो येथल्या धर्म परिषदेमध्ये जाऊन त्यांनी परदेशियांना, पाश्चात्य संस्कृतीला सुद्धा आपलंसं केलेलं आहे। कशाने? आपल्या भाषणाने, ओजस्वी अशा भाषणाने, त्या अलौकिक असं भाषण होतं। त्यांच्या पहिल्या काही शब्दातच टाळ्यांचा अगदी कडकडाट झाला। माझ्या बंधू भगिनींनो, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका, एवढ्या शब्दावर 3 मिनटं टाळ्यांचा कडकडाट होत होता। खरं म्हटलं तर आता त्या गोष्टीला 1893 साली 11 सप्टेंबर 1893 साली घडलेली ही खरं तर घटना आहे।
त्याला आता 130 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण अजूनही त्या भाषणांची त्याचं स्मरण अनेकांच्या मनामध्ये आहे, किंवा त्या भाषणाचे जे पडसाद आहेत किंवा त्याचे प्रतिसाद आहेत, तो खरं म्हटलं ना तर पूर्वेने केलेला पश्चिमेवर पहिला प्रतिहल्ला होता. तोपर्यंत पाश्चात्यांच्याच हातात सगळ्या संस्कृतीची जी धुरा होती ती सगळी पाश्चात्यांनीच सांभाळायची, असा एक रूढ समज झालेला होता. पण स्वामीजींनी आपल्या ह्या व्याख्यानातून हा पहिला प्रतिहल्ला केलेला आहे, किंवा आपलं जोरकसपणाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. इथे कुठेही न्यूनगंडही नव्हता, अहंगंडसुद्धा नाही. तर भारताने केलेल्या आध्यात्मिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचं ते यथार्थ असं मूल्यमापनच होतं. खरं तर ते व्याख्यान तसं होतं. ज्या ब्रिटिशांनी आत्तापर्यंत भारतावर अनन्वित असे अत्याचार केलेले होते, त्या भारतीयांना त्यांचा न्याय्य अधिकार मिळवून देण्यासाठी जो प्रदीर्घ काळापासून नाकारलेला होता, त्या पार्श्वभूमीवर ते केलेलं एक ठाम असं प्रदर्शन होतं. या निमित्ताने समकालीनांना, सगळ्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये भारताचा आत्मा तिथे जोरकसपणाने व्यक्त होत होता. संपूर्ण त्या व्याख्यानात स्वामीजी म्हणाले होते, संपूर्ण विश्व हे एक उबदार घरटं आहे आणि सगळी मानवजात त्याच्या आश्रयाला आलेली आहे. आणि हा विश्वबंधुत्वाचा वसा स्वामीजींनी म्हणजे नरेंद्रांनी या संपूर्ण जगाला दिलेला आहे. ही चरित्र कशासाठी अभ्यासायची? स्वामीजींचं चरित्र म्हणा, किंवा आद्य जगद्गुरू शंकराचार्य आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, लोकमान्य टिळक आहेत, लाल बाल पाल आहेत, जगदीशचंद्र बोस आहेत, अशा अनेक, किंवा आमचे राष्ट्रयोगी श्री अरविंद आहेत. या सगळ्यांची चरित्र अभ्यासायची कशासाठी? खरं म्हटलं तर सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी असं म्हटलेलं आहे. ही अभ्यासायची कशासाठी? तर त्याच्यावरनं आपल्याला एक प्रेरणा मिळते, आपल्याला एक त्याच्यातनं काही शिकता येतं. ह्याच्यासाठी ही खरं तर अभ्यासायची असतात. आणि ही अभ्यासता आपल्याला स्वतःला घडवायचं असतं. म्हणजे बघा ना, अगदी जगद्गुरू शंकराचार्य काय, अगदी आजच्या काळातले म्हटलं तरी एक समर्थ रामदास स्वामी यांनी भारत भ्रमण कसं केलं, आणि हे भारत भ्रमण करताना धर्माची कशी दीक्षा दिली, किंवा सगळीकडे समभाव प्रस्थापित करण्याचा कसा प्रयत्न केला, किंवा माऊलीने काय केलं, हे सगळं अभ्यासत असताना आपल्याला कधी वैषम्य वाटतं, नाही का? आपल्याला वाटतं की ते जेव्हा होऊन गेले तेव्हा आपण नव्हतो. माऊली जेव्हा वावरत असतील, तुकाराम महाराज जेव्हा असतील, समर्थ जेव्हा भ्रमण करत असतील, तेव्हा आम्ही का नव्हतो असं आपल्याला कधी वैषम्य वाटतं, की आम्ही असतो तर आम्हाला त्यांचे विचार समजावून घेता आले असते. पण बहुतेक वेळेला तसं नसतं. जेव्हा त्या व्यक्ती असतात तेव्हा समकालीनांना त्यांची फारशी किंमत नसते. पण आजसुद्धा असे लोक नाही आहेत का? तर आजही असे लोक आहेत. आणि आज असे लोक कसे आहेत हे सगळं खरं असलं तरी आपण आज भाग्यवान आहोत. खरं म्हटलं तर आपण आजच्या काळातसुद्धा इतके भाग्यवान आहोत की आपल्या जीवनामध्ये एक देवदूत आलेला आहे. देवदूत पाहू शकतो, त्याचे अलौकिक कार्य, अद्भुत विचार आपण आजही अनुभवू शकतो. त्यांच्या धाडसी निर्णयाचं आपल्याला स्वागत करता येतं आहे, साक्षीदार आहोत. आणि या कलियुगातला एक महापुरुष आहे, त्याचं नाव आहे श्री नरेंद्र दामोदरदास मोदी. या मोदीजींचं चरित्र त्या नरेंद्रापासून ह्या नरेंद्रापर्यंत आपण अभ्यासण्याचा एक अल्पसा प्रयत्न करतो आहोत. सामान्यामध्ये सामान्य होऊन मिसळणारे, लक्षात घ्या, अतिशय सामान्य कुटुंबातनं आलेले, सामान्यामध्ये सामान्य होऊन मिसळणारे असामान्य व्यक्तिमत्व आहे. निस्वार्थपणाने राजकारण कसं करता येतं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे मोदीजी आहेत. दिवसाचे 24 तास केवळ राष्ट्रहिताचा विचार करणारे आधुनिक संत आहेत. देहाकडून, लक्षात घ्या, एक वाक्य इतकं महत्त्वाचं आहे, देहाकडून देवाकडे जायचं
देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य, हे त्यांचं वचन प्रत्यक्षामध्ये आचरणात आणणारे, अक्षरशः जगणारे आहेत श्री नरेंद्र दामोदरदास मोदी. बघा, त्यांनी पारतंत्र्याचे चटके सोसलेले नाही आहेत, कारण स्वातंत्र्यामध्ये जन्म आहे. आणि कधीचा जन्म आहे? आजचाच आहे. आज आहे 17 सप्टेंबर आणि मोदीजींचा जन्म आहे 17 सप्टेंबर 1950. या दिवशी हा जन्म झालेला आहे. आणि ह्या तोच दिवस आज आपण साधून आज त्यांच्या जीवनावर एक अल्पसा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. अतिशय सामान्य कुटुंबामध्ये, सामान्य परिस्थितीमध्ये जन्म झालेला आहे, पण संस्काराचा वारसा घरातूनच मिळालेला आहे. जोडीला अगदी लहानपणापासून RSSच्या शाखामध्ये प्रशिक्षण मिळालेलं आहे. अगदी लहान वयामध्ये, अगदी जेव्हा परिस्थिती अतिशय सामान्य होती तेव्हा ही निष्ठा मिळालेली आहे. राष्ट्रनिष्ठा कशी असते, शिस्तपालन म्हणजे काय, अनुशासन म्हणजे काय, याचे सगळे बाळकडू किंवा स्वयंशिस्त, देशभक्ती या सगळ्याचं बाळकडू शाखेमधनं मिळालेलं आहे. RSSच्या व्यायामामुळे शरीराला बळकटी आलेली आहे. कथाकथन म्हणा, सत्संगतीमुळे सामान्य ज्ञान वाढलं आहे. ह्या मुलाचं सामान्य ज्ञान अफाट आहे. स्वतःला घडवताना सतत देशकार्य, देशहित हे नजरेसमोर होतंच. त्यातूनच एक तरुण घडत होता. संघ विचाराचा पगडा तर मनावर होताच. देशामध्ये घडणाऱ्या अनेक दुर्दैवी घटनांनी तो व्यथितही होत होता. हा लहानसा मुलगा नरेंद्र दामोदरदास मोदी पण हळूहळू घडत होता. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण घडत या देशकार्याला आणखीन जोर आला. त्याला योग साधनेचा मार्ग सापडला. योग साधनेमुळे कमी विश्रांती घेऊनसुद्धा खूप काम करता येतं, हे एक त्याला बीजच उमगलं. आणि हळूहळू वेळेचं उत्तम नियोजन करत हे मल्टीटास्किंगसुद्धा जमायला लागलं. योग साधनेच्या बरोबर आणखीन काय काय अभ्यास होता बघा. संस्कृत साहित्याचा, स्तोत्र पठणाचा अभ्यास सुरूच होता. हिमालयामध्ये काही वर्ष ही साधनासुद्धा सुरू होती. आणि तिथून परतलेल्या मोदीजींचं व्यक्तिमत्व सर्वांगाने बहरलं, विकसित झालं, बदललं. आणि मूळच्या नैसर्गिक दैवदत्त गुणांबरोबरच आता ॲक्वायर्ड काही गुण, उत्पादित गुणही जोडले गेले. आणि खरंच आहे, या लहानशा आयुष्यामध्ये त्यांनी काय काय साधलेलं आहे. या 20व्या वर्षापर्यंतच त्यांना या योग साधनेचा परिचय तर झालाच, पण त्यांच्या मनामध्ये विरक्ती उत्पन्न झाली. म्हणजे हे आयुष्य केवढं आहे. अनेक शास्त्रं बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत् सारभूतं तद उपासितव्यम हंसो यथा क्षीरमेवांबुमध्यात. असं त्यांचं व्यक्तिमत्व हळूहळू विकसित होत होतं. कठोर परिश्रमाला पर्यायच नाही हे त्यांनी बिंबवलं होतं. आपल्या हे तत्त्व, हा विचार आपल्या मनावर त्यांनी बिंबवला होता. आणि खरंच आहे, जो कठोर परिश्रम करतो, जो उत्तम कार्याची आस धरतो, त्याच्या मागे परमेश्वर असतोच. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. हे तत्त्व त्यांनी ओळखलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांचं आचरणही होतं. आणि म्हणूनच आपला हा विषय आहे, नरेंद्र ते नरेंद्र. स्वामीजींच्या विचारांचा कसा ठसा मोदीजींवर पडला आहे हे जाणून घेताना आपण अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि अनेक राष्ट्रभक्तांचे, हुतात्म्यांचे विचारही आपण जाणून घेणार आहोत. मुख्यतः योगी श्री अरविंद यांचेही विचारांचा कसा पगडा आहे. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं, ही रिले रेस आहे. स्वामीजींनी ते बॅटन योगी अरविंदांच्या हातात दिलं, योगी अरविंदांनी ते नरेंद्राच्या हातात दिलं. असा हा वसा चालू आहे, असा हा वारसा चालू आहे, अशी ही परंपरा चालू आहे. आणि ह्याच्याबद्दल अनेक मोठमोठ्या विचारवंतांनी, आध्यात्मिक गुरूंनी काही त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि माझ्या वाचनामध्ये नुकताच एक लेख आला होता. त्याच्यामध्ये ह्या ब्रह्मर्षी आणि राजर्षी यांची तुलना केलेली आहे.
भगव्या कपड्यातले स्वामी विवेकानंद आहेत, हे ब्रह्मर्षी आहेत. आणि पांढऱ्या कपड्यातले किंवा नेहमीच्या व्यवहारातल्या कपड्यातले जे आहेत ते नरेंद्र मोदीजी हे राजर्षी आहेत. ब्रह्मर्षी ते राजर्षी असा प्रवास आपण बघणार आहोत. आणि हे वाचत असताना एक लेख वाचनात आला. तो लेख होता भागवताचार्य, पंढरपूरचे भागवताचार्य ज्यांना म्हणतात ते वा ना उत्पात, हरिभक्तीपरायण वा ना उत्पात यांचा अतिशय एक सुंदर लेख वाचनात आला. या दोघांवरच लिहिलेला. आणि त्याच्यामध्ये एक काव्य, एक 4 पंक्ती वाचनात आल्या, त्या आपल्या पुढे फक्त सादर करते. मी पाहून विभूती 2 नमलो, त्यांच्या पुढे तत्क्षणी येती थोर असे विभूती जन हो, या हिंद भूचे कुशी. दोघेही गुरु शुक्र मित्रची म्हणा, दोघे विचाराग्रणी. तो त्यागी मुनी एक आणि दुसरा, हा राजयोगी ऋषी. दोघेही कसे आहेत? दोघांमध्ये विलक्षण साम्य आहे. वरवर दिसायला फरक असेलही, एक भगव्या कपड्यातला आहे, एक पांढऱ्या शुभ्र कपड्यातला आहे, पण दोघेही आहेत ते योगीच आहेत. एक ब्रह्मर्षी आहेत, एक राजर्षी आहेत. आणि योगायोगाने दोघांचं नाव आहे नरेंद्र. दोघांचं नाव आहे नरेंद्र. आणि त्याहीपेक्षा विचार करायचा झाला तर दोघेही हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी आहेत. स्वामीजींनी पहिल्यांदा सांगितलं, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. अमेरिकेतली दोघांचीही भाषणं अतिशय गाजलेली आहेत. म्हणजे स्वामीजी तेव्हा म्हणाले होते, अमेरिकेतल्या भाषणामध्ये शिकागो इथल्या धर्मपरिषदेमध्ये बोलताना स्वामीजींनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. त्याच्यातूनही त्यांचं वेदांचं ज्ञान आहे. त्यांनी शिवमहिम्नातले काही श्लोक उद्धृत केले होते, गीतेचे काही संदर्भ दिले होते. आणि त्यामुळे त्यांचं तेही ज्ञान आहे आणि त्याच जोडीला विज्ञानाचंही ज्ञान आहे, आधुनिक विज्ञानाचंही ज्ञान आहे. आणि स्वामीजींचं एक वाक्य अतिशय लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणाले की हिंदू धर्म हा सुस्त नाही आहे किंवा सुप्त नाही आहे, फक्त त्याला विस्मृती झालेली आहे. आत्मविस्मृती झालेल्या हिंदू समाजाला स्वामीजींनी जागं केलं आणि सांगितलं की तू बकरा नाही आहेस, तू सिंह आहेस. एक कथा अशी सांगतात, एक सिंह होता. एक सिंहाचं पिल्लू चुकून एका धनगराच्या हाती लागलं आणि त्यांनी आपल्या बकऱ्यांच्या कळपाबरोबर त्याला सांभाळलं. त्या बकऱ्यांबरोबर राहिल्यामुळे तो सिंहही बकऱ्यांसारखाच असा बे बे करत होता. तेव्हा त्याला एकदा एक मोठा सिंह, एक वनराज भेटला आणि तो म्हणाला की अरे तू इथे काय करतोयस, तू बकरा नाही आहेस, तू सिंह आहेस. आणि हे दाखवायला त्याने एका नदीकाठी त्याला नेलं, जलाशयाच्या काठी नेलं, त्याचं प्रतिबिंब दाखवलं आणि म्हटलं, बघ तू त्या बकऱ्यांसारखा दिसत नाहीस, तू माझ्यासारखा आहेस, मी जशी डरकाळी फोडतो तशी तू फोड. आणि खरोखर त्या सिंहाने डरकाळी फोडली. तेव्हा त्याचं खरं रूप त्यालाच कळलं. आपलंही ही स्थिती झाली होती. त्या पारतंत्र्याच्या काळामध्ये भारतीयांची, हिंदू धर्माची स्थिती हीच झाली होती. आपण स्वतःला गुलामच समजत होतो. आपण गुलाम नाही होत, आपण अतिशय तेजस्वी आहोत, आपण सिंहाचा छावा आहोत, आपण नरकेसरी आहोत. हे स्वामीजींनी दाखवून दिलं. आणि ते दाखवताना म्हणाले, तू दुर्बल नाही आहेस, तू अमृताचा पुत्र आहेस. आणि हेच वाक्य आता मोदीजी म्हणतात कोणालाही, शत्रूला जेव्हा ठणकावून सांगतात तेव्हा ते म्हणतात, तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे 10 मारेंगे. अगदी समर्थांचंच वाक्य आहे. धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. या सगळ्या संतांचा वारसा मोदीजींना आहे. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे सांगितलं होतं, आपलं धोरण कसं असायला पाहिजे, रेसिप्रोकल असायला पाहिजे, जशास तसे हेच धोरण असायला पाहिजे. आणि खरंच आहे, हे धोरण जर का असेल तर बाकी कुठल्याही गोष्टींची गरज नाही आहे. सगळीकडेच सहिष्णुता चालणार नाही. वस्तुतः सहिष्णुता हा एक गुण आहे बरं का. सहिष्णुता हा निश्चितच एक अतिशय महत्त्वाचा गुण आहेच. पण तो कुठे, तो वैयक्तिक पातळीवर तो गुण आहे. पण राष्ट्राच्या पातळीवर जर विचार करायचा झाला
तर सहिष्णुता हा गुण नाही आहे, सहिष्णुता हा दोष आहे. राष्ट्राच्या बाबतीत तुम्ही आम्हाला आमच्या हद्दीमध्ये घुसलात तरी चालेल असं म्हणायचं नाही आहे, किंवा तुम्ही माझ्या एका गालावर मारलात म्हणून मी माझा दुसरा गाल पुढे करणार नाही, तुम्ही एक मारली तर मी 2 ठेवून देईन, हा खरा गुण आहे. त्यामुळे सावरकरांनी हेच सांगितलं होतं, सहिष्णुता अशी. किंवा त्याच्यावर त्यांनी आणखीन एक टिप्पणी केली होती की गुण, वैयक्तिक गुण कधीकधी देशाच्या बाबतीत विकृती ठरतात, आणि त्याला त्यांनी नाव दिलं तर सद्गुण विकृती. सद्गुणांचा सुद्धा अतिरेक झाला ना की ती विकृती होऊ शकते, आणि हेच सावरकरांनी सांगितलं, हेच स्वामीजींनी सांगितलं, आणि हेच आपल्याला मोदीजीसुद्धा सांगत आहेत. आणि ह्या दोघांमध्ये, तो नरेंद्र आणि हा नरेंद्र, या दोघांमध्ये परशुरामाचं तेज आहे. क्षात्रतेज पण आहे आणि ब्राह्मतेजसुद्धा आहे. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेजाचा संगम या दोघांमध्ये आहे. म्हणजे परशुरामाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, अग्रतः चतुरो वेदो, अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतो सशरम धनुः. पुढे 4 वेद आहेत, मागे बाणासहित धनुष्य आहे. इदम ब्राह्म इदम क्षात्रम शापादपि शरादपि. आम्ही दोन्हीच्या माध्यमातनं पुढे जाणार आहोत. वेदांचाही आम्हाला आधार आहे आणि आम्हाला आधुनिक विज्ञानाचा सुद्धा आहे. शापानी म्हणा किंवा शरानी म्हणा, आम्ही हे निश्चितपणाने विजय मिळवू शकतो असंही ह्याला म्हणता येईल. या सगळ्यांचा अभ्यास करत करत आपण पुढे चाललो आहे, आणि आज अतिशय शुभ दिन आहे, 17 सप्टेंबर 2023. या दिवशी आपण आता हा अभ्यास करतो आहोत. हे सगळं करत असताना हा विश्वबंधुत्वाचा वसा कसा पुढे नेत आहेत तेच आपण बघणार आहोत. स्वामीजींचं व्याख्यान तर पाहिलंच, तसंच श्री अरविंदांचं व्याख्यानसुद्धा. श्री अरविंद जेव्हा अलीपूरच्या तुरुंगात होते 1908 ते 1909 या कालावधीमध्ये ते अलीपूरच्या तुरुंगात होते, आणि तिथून बाहेर पडल्यानंतर उत्तरपारा इथे त्यांनी जे व्याख्यान दिलं होतं ते अलौकिक किंवा अपौरुषेय असं व्याख्यान होतं. त्यांनी तर त्या व्याख्यानामध्ये या देशाला एक जागृतीचा संदेश दिला होता, आणि हे संदेश देताना ते म्हणाले होते की सगळे उठा, जागे व्हा. जे स्वामीजींनी सांगितलं आहे ना, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. खरं तर हे कठोपनिषदातलं वाक्य आहे, हे वचन आहे, हे विचार आहेत, हे कठोपनिषदातलं आहे. पण स्वामीजींचं अतिशय आवडीचं उपनिषद म्हणजे कठोपनिषद आहे, आणि या कठोपनिषदामध्ये स्वामीजींनी उत्तिष्ठत जाग्रत सांगितलं आहे. तेच, अगदी तेच श्री अरविंदांनी आपल्या भवानी भारती म्हणजे उत्तरपारा यातल्या भाषणात सांगितलं. मुंबई इथं शिवाजी मंदिर इथे राष्ट्रयोगी श्री अरविंदांचं भाषण झालं होतं. तेव्हा ते निर्विचार अवस्थेत खरं तर होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंना सांगितलं की माझ्या मनात कुठलाही विचार नाही आहे, कुठल्याही भाषणाची टिप्पणं तयार नाही आहेत, पण मी काय बोलू. तेव्हा त्यांच्या गुरूंनी म्हणजे विष्णू भास्कर लेले यांनी सांगितलं होतं की श्रोतृवर्गाला फक्त नमस्कार करा आणि जे स्फुरेल ते बोला. आणि ते जे व्याख्यान होतं त्यांचं मुंबई इथलं व्याख्यान किंवा उत्तरपारा इथलं व्याख्यान, ही व्याख्यानंसुद्धा अलौकिक किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणायचं झालं तर अपौरुषेय अशी ही व्याख्यानं झाली होती. आणि त्याच्याही आणखीन त्याच्या पलीकडे जाऊन श्री अरविंदांची व्याख्यानं त्या मानाने पुष्कळ कमी झाली आहेत, पण त्यांचं लेखन किंवा त्यांचे निबंध, गीतेवरचे निबंध म्हणा, लाईफ डिवाईनसारखं अतिशय मौलिक असं पुस्तक, असा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्याच जोडीला फारसं परिचित नसणारं असं एक त्यांचं वाङ्मय आहे. त्यांनी देशाला भवानी माता मानून एक काव्य लिहिलेलं आहे. 100 कडव्यांचं काव्य आहे आणि त्याचं नाव आहे भवानी भारती. या भवानी भारतीमध्ये हा देश हीच भवानी माता आहे, आणि आता ही भवानी माता संतापली आहे, आणि ती आता ह्या आपल्याच देशातल्या आपल्या मुलांना जागं करते आहे, आणि ती म्हणते उत्तिष्ठ भो जागृही सर्जयाग्नीन साक्षादि तेजोसी परस्य शौरेः. माझ्या मुला, सगळ्या आपल्या भारत मातेच्या सुपुत्रांना ती आवाहन करते, ती बोलावते, ती हाक मारते. उत्तिष्ठ भो जागृही सर्जयाग्नीन.
तू नवीन अग्नी निर्माण कर. नवीन अग्नी नाही आहे, तर इथे साक्षात तेजोसी परस्य शौर्ये हे. तू कोण आहेस? तू साक्षात असं तेज आहेस. कुणाचं तेज? परस्य शौर्ये हे. शौरी हे कृष्णाचं नाव आहे आणि कृष्णाचं, साक्षात श्रीकृष्णाचं, योगेश्वर कृष्णाचं जे तेज आहे ते तुझ्यामध्ये आहे. वक्षस्थितेन सनातनेन शत्रून् हुताशेन दहन नटस्व असं म्हटलेलं आहे. तू ह्या शत्रूला भस्मसात करून टाक, पराजित करून टाक, परास्त करून टाक आणि तिथे त्या जल्लोष कर आणि तुझा विजयोत्सव साजरा कर आणि नटस्व म्हणजे तू नृत्य सादर कर असं म्हटलेलं आहे. या प्रत्येक श्लोक त्याच्यातला अतिशय स्फूर्तिदायक आहे, ऊर्जादायक आहे. असं या सगळ्यांचा प्रभाव आपल्या नरेंद्र मोदींवर आहेच आहे. म्हणजे स्वामीजींचा आहे, स्वामी नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांचा प्रभाव आहे, मधल्या योगी अरविंदांचा प्रभाव आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, डॉक्टर हेडगेवार आहेत, मुंजे आहेत, डॉक्टर मुंजे आहेत किंवा गोळवलकर गुरुजी आहेत. ह्या सगळ्यांचा प्रभाव नरेंद्रजी मोदींवर आहे आणि तोच परंपरेचा वारसा घेऊन, तो अतिशय तेजाचा वारसा घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. हे सगळं करत असताना मोदीजींची व्याख्यानंसुद्धा अतिशय गाजतात बरं का. व्याख्यानंच काय, अगदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते मन की बातमधनं जे बोलतात तेही अतिशय हृदयाचा, खरं म्हटलं तर ठाव घेणारं असंच त्यांचं व्याख्यान असतं. प्रत्येक व्याख्याने काळजाचा ठाव घेणारं असतं. सर्वसामान्य जनांच्या व्यथा म्हणा किंवा त्यांचं कौतुक करणारं, एखादी लहानशा खेड्यातलं सुद्धा एखादं कुणीतरी काही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करणारं, नवनवीन योजना प्रस्तुत करणारं आहे. कुणी सामान्य व्यक्तीने जरी काम केलं असलं ते जर का मोदीजींपर्यंत पोचलं तर त्याच्या नावानिशीसुद्धा ते उल्लेख करतात. त्या कालावधीत, त्या महिनाभरात आलेले सगळे सण समारंभ, सगळ्या पंथीयांचे जे आहेत, वीरपुरुष आहे, कुणाची जयंती आहे, पुण्यतिथी, या सगळ्याचा आदरपूर्वक ते उल्लेख करतात. हे मन की बात. आकाशवाणी या प्रसारमाध्यमाचा इतका सुंदर उपयोग करून घेण्याचं आत्तापर्यंत कुणालाही सुचलंसुद्धा नव्हतं. इतका सुंदर विनियोग करता येतो हे माहितीसुद्धा नव्हतं. मेरे देशवासियो मित्रो असं म्हटलं की आम्ही सरसावून अगदी ते व्याख्यान ऐकायला अगदी सरसावून बसतो. म्हणजे ज्यांचं आचरण स्वच्छ आहे, ज्या सर्वसामान्य जनांच्या मनामध्ये आनंदाच्या उर्मी उसळायला लागतात, पण त्याच वेळेला भ्रष्टाचारी, गैरवर्तणूक करणारे, काळे धंदे, देशद्रोही यांच्या मनातमध्ये मात्र धडकी भरते. असं हे मोदीजींचं कर्तृत्व आहे. ज्या मोदीजींना बघा, आता मी दोन व्याख्यानांचा आणि 2 लेखांचा फक्त आता आधार घेते. आपल्याला अनेक भागामध्ये मोदीजींचं चरित्र जाणून घ्यायचं आहे. हे सगळं करताना बघा ना, या भागवताचार्य वाना उत्पात यांनी म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा पुढे चालवणारे आदरणीय मोदीजी हे स्वतःला प्रधानमंत्री म्हणवून घेत नाहीत, ते प्रधान सेवक असंच म्हणतात. आणि जे समर्थांचं वचन आहे म्हणजे अनेकांचा प्रभाव आहे आणि त्यांना हे सगळं त्यांनी अभ्यासलेलं आहे. हे सगळं करत असताना खरं म्हटलं ना तर मोदीजींना 18व्या वर्षीच विरक्ती आलेली होती. 18 वर्षाचे असतानाच राजकोट इथल्या, लक्षात घ्या ही फारशी माहिती नसलेली एक घटना आहे, राजकोट इथे असलेल्या रामकृष्ण मठामध्ये त्यांनी आत्मस्थानंदांची भेट घेतली आणि म्हणाले की मला संन्यास दीक्षा द्या. 18 वर्षाचे मोदीजी. तेव्हा आत्मस्थानंद म्हणाले नाही, अजून तू लहान आहेस, अजून तुला पुष्कळ कार्य करायचं आहे, पुष्कळ अभ्यास करायचा आहे. पुढे त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. पुन्हा संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण तेव्हाही त्यांनी नकार दिला. त्यांनी त्याला बेलूर इथल्या आश्रमामध्ये स्वामी माधवानंदांची भेट घेण्यासाठी पाठवलं. तिथून ते अल्मोरा मठामध्ये गेले. अनेक रामकृष्ण मठामध्येच बरं का, रामकृष्ण मठामध्येच, म्हणजे राजकोट आहे, अल्मोरा आहे, बेलूर आहे, इथल्या मठात गेले. तेव्हाही त्यांना असं सांगण्यात आलं की तू संन्यास घेऊ नकोस, संन्यास घेणं हे तुझं कार्यच नाही आहे,
तुला देशकार्य करायचे, समाजसेवा करायची आहे. आणि खरंच हीच गोष्ट अगदी गोळवलकर गुरुजींच्या बाबतीत सुद्धा घडलेली आहे. गोळवलकर गुरुजींनासुद्धा वस्तुतः संन्यास घ्यायचा होता, पण त्यांना संन्यासापासून परावृत्त केलेलं आहे. आणि त्याच्या उलट राष्ट्रयोगी अरविंदांना देशकार्य करायचं होतं, पण साक्षात वासुदेवाचा त्यांना आदेश आला आणि ते म्हणाले, देशकार्य करण्यासाठी इतर अनेक लोक आहेत, तू योग साधना कर. आणि हे सगळे थोर पुरुष आपल्याला जसा आदेश मिळतोय, गुरूंचा म्हणा, संतांचा म्हणा, परमेश्वराचा म्हणा, त्याप्रमाणे वागलेले आहेत. आणि खरंच या सगळे आदेशानुसार गुरुजींच्या आदेशानुसार सगळे वागलेले आहेत. बघा, स्वामीजींना गुरु म्हणून कोण लाभले होते? नरेंद्र स्वामी विवेकानंदांना गुरु म्हणून साक्षात रामकृष्ण परमहंस लाभले होते. आणि मोदींचे गुरु कोण होते? त्यांच्या तरुण वयातले त्यांचे गुरु होते, मराठी होते बरं का. मराठी गुरु आहेत लक्ष्मणराव इनामदार. हे मोदींचे गुरु त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले होते. आणि योगायोग सांगू का, श्री अरविंदांनासुद्धा त्यांचे गुरु मराठीच होते, महाराष्ट्रीयनच होते, विष्णू भास्कर लेले. योगसाधना करताना त्यांना हे योगाचार्य असे विष्णू भास्कर लेले हे योग गुरु लाभले होते. आणि ह्या सगळ्यांच्या एकूण ह्या वाटचालीमध्ये स्वामीजी कोण आहेत? स्वामी विवेकानंद कोण आहेत? तर सर्व जगात हिंदू धर्माची धर्मध्वजा फडकवणारे असे ते ब्रह्मर्षी आहेत. आणि मोदीजी कोण आहेत? तर ह्या राज्याचा उपभोगशून्य स्वामी असे ते राजर्षी आहेत. राजा कसा असावा? आता राजेशाही नाही, आपल्या देशामधली लोकशाही आहे, पण राजा कसा असावा? तर सगळं वैभव असून त्याचा उपभोग न घेणारा असा राजा आणि असे आहेत. आणि या दोघांमध्ये हे ब्राह्मतेज पण आहे आणि क्षात्रतेजसुद्धा आहे. आणि त्यांचं हेच धोरण आहे, शठम प्रतिशाठ्यम. अतिशय सज्जन आहेत, कुणाची मुद्दाम वाटेला जाणार नाहीत, पण कुणी खोडी काढली तर सोडणार पण नाहीत. शठम प्रतिशाठ्यम. दोघेही नरेंद्र स्वतःसाठी कधीच जगले नाही आहेत, कधीच नाही, नेव्हर. राष्ट्रासाठी, धर्मासाठी, परोपकारासाठी, शांततेसाठी आपलं सगळं जीवन व्यतीत केलेलं आहे. मोदीजी जेव्हा गुजरातचे प्रधानमंत्री होते तेव्हा ती 15 वर्ष आणि ही 9 वर्ष, अशा 24 वर्षामध्ये त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही आहे. सुरुवातीला त्यांच्यावर खूप टीका झाली की यांना गुजरातच्या बाहेरचं काही राजकारण माहिती तरी आहे का, किंवा यांना काही बाकीचं काही इंग्लिश बोलता येतं का, किंवा गुजरातमध्ये दंगल झाली या कारणावर अमेरिकेने व्हिसासुद्धा नाकारलेला होता. पुष्कळ टीका झाली की अगदी प्रधानमंत्री झाल्यानंतरसुद्धा ते अनेक देशांमध्ये त्यांनी दौरे केले. पण दौरे कसे केले? रात्रीच्या वेळेला दौरे, म्हणजे दिवसभर कामाचा वेळ वाचवता यावा, अवास्तव असा कुठेही वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांनी रात्रीचे दौरे केले. त्यांना कुठेही जेटलॅग नाही, कुठेही प्रवासाचा थकवा नाही, लगेच कामाला तयार, कुठेही सुट्टी घेतली नाही, कुठेही पैशाचा गैरवापर केला नाही, असे ते देशोदेश फिरले. म्हणून त्यांच्यावर आपल्याच देशातल्या त्यांच्या मोदी विरोधी लोकांनी टीका केली की हे काय, भारतात राहतच नाही, NRI पंतप्रधान आहेत. पण तसं नव्हतं बरं का. जवळजवळ त्यांनी 60-65 देशांचा दौरा केला, पण ह्या सगळ्या देशांना जिंकून घेतलेलं आहे आपल्या वागण्याने, आपल्या विचारांनी, आपल्या धोरणाने. म्हणजे निरहंकारी, स्थितप्रज्ञ, कर्मयोगी कसा असावा असे हे दोघेही नरेंद्र आहेत. दोघेही देवभक्त पण आहेत आणि देशभक्त पण आहेत. दोघांनीही तीर्थक्षेत्र, आतासुद्धा मोदींनी गंगा शुद्धीकरणाची मोहीम आहे किंवा काशीचं सगळं तीर्थक्षेत्र त्याची दुरुस्ती केलेली आहे, अनेक घाट पुन्हा बांधलेले आहेत. हे सगळं करत असताना
सगळ्या देशांना जिंकून घेतले. देशांचे राष्ट्राध्यक्ष या सगळ्यांना, परराष्ट्र हे सगळ्यांना जिंकून घेत त्यांनी अनेक लहान मोठ्या राष्ट्रांचा दौरा केला. त्याचा आधुनिक भारताशी परिचय करून दिला. त्या सगळ्या राष्ट्रांना आजचा भारत कसा आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे खरं म्हटलं तर. आणि म्हणून तर लक्षात घ्या, म्हणून तर 370 कलम रद्द झाल्यानंतर पाकिस्तानने कितीही धिंगाणा घातला तरी त्याच्या बाजूनी एकही देश उभा राहिलेला नाही. याचं कारण आहे मोदींनी जी मोर्चे बांधणी केलेली आहे, जी आपली एक स्वीकारार्हता दाखवून दिलेली आहे, ही ताकद दिसते. म्हणजे तो 125 वर्षापूर्वीचा ब्रह्मर्षी आणि आजचा हा राजर्षी याच्यामध्ये किती साम्य आहे. परदेशी वासियांना जिंकून घेणं हे सोपी गोष्ट नाही आहे. इतका निस्संग निरपेक्ष संन्यासी मतलबी लोकांच्या काही पचनी पडत नाही. आणि म्हणून तर सगळ्या म्हणजे त्यांच्या मनातला जो आशय आहे, जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले त्याच्यापूर्वीच 13 सालीच त्यांनी म्हटलं होतं की मी जेव्हा परदेशात जाईन तेव्हा ना आँख उठाकर देखूंगा ना आँख झुकाकर देखूंगा, मैं तो आँख मिलाकर उनसे बात करूँगा, सीना तान के बात करूँगा. आणि तसंच त्यांचं वागणं आहे. ते डोळे झुकवतही, कोणावर डोळे वटारतही नाहीत किंवा न्यूनगंडाने डोळे खालीही करत नाहीत. डोळ्याला डोळा भिडवून प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचं त्यांनी मन अक्षरशः जिंकून घेतलेलं आहे. त्यामुळे 125 वर्षानंतर जे स्वामीजींनी शब्द उच्चारले होते, बंधू भगिनींनो, त्याचं प्रत्यंतर आत्ता येतं आहे. विजा नाकारला होता अमेरिकन सरकारने, गुजरातच्या दंगलीचं कारण देऊन विजा त्यांना नाकारला होता. त्याच्यामध्ये अर्थातच भारतातल्या पुरोगामी लोकांचा सुद्धा हात होताच. त्याच्यानंतर एकदा मोदीजींना प्रश्न विचारला की आता तुम्हाला अमेरिकेने आमंत्रण दिले, आता तुमचं धोरण कसं राहील, आता तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून द्याल का? मोदीजी म्हणाले नाही. परराष्ट्र धोरण हे व्यक्तिगत मानापमानावर कधीही ठरत नाही. त्याचं भांडवल मी कधीच करणार नाही. आता बघा, आणि आता सगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख मोदींशी आपली किती सलगी आहे हे दाखवण्यासाठी धडपडत आहेत, अगदी उत्सुक आहेत. म्हणजे डल्लास टेक्सास येथल्या भारतीयांच्या मेळाव्याला जेव्हा मोदीजी गेले होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प होते, त्यांचीसुद्धा उपस्थिती होती. एवढंच नाही तर जनसमुदायाला अभिवादन करण्यासाठी मोदींनी संपूर्ण स्टेडियमला एक फेरी मारली, चक्कर मारली. तेव्हा ट्रम्पनीसुद्धा मोदींच्या बरोबर संपूर्ण स्टेडियमला फेरी मारलेली आहे. भारताला सन्मान देण्यासाठी मित्रत्वाचा हात पुढे करण्यामध्ये अनेक देशोदेशांमध्ये अहमिका लागलेली आहे, असंही आपल्याला आजचं चित्र दिसतंय. आज मोदी हे अतिशय महत्त्वाचं, अतिशय निर्णायक असं एक व्यक्तिमत्व झालेलं आहे. मोदींसाठी आता रेड कार्पेट अंथरलं जातं. मोदींना उत्तमातली उत्तम VIP ट्रीटमेंट दिली जाते, पण तरीसुद्धा मोदी वरही चढून जात नाही. त्यांचं जे आपले धर्म जे पालन आहे, म्हणजे नवरात्राचे उपासही ते परदेशात असतानासुद्धा ते करतात, पण त्याचं अवडंबर माजवत नाहीत की मला उपासाला हे पाहिजे आणि ते नको, असं काही नाही. अतिशय उपास करूनसुद्धा ते अतिशय टवटवीत, अतिशय प्रसन्न, अतिशय उत्साही असतात. हे काय कमाल आहे. ह्या लोकोत्तर पुरुषच असणार, याच्याशिवाय हे शक्यच नाही. किती गोष्टी आता मोदीजीने आपल्याला दिलेल्या. अगदी आत्ताचं नुकतीच 2-3 उदाहरणं बघायची झाली. आता इंडिया, आपण खरं म्हटलं तर हे इंडिया नाव हे आपलं नाही आहे, आपलं नाव आहे भारत. भारत हेच आपलं नाव आहे. आणि त्या भारत नावाला अर्थ आहे, भा याचा अर्थ तेज आहे. भा म्हणजे ब्रह्मविद्या आहे आणि त्याच्यामध्ये रत, त्याच्यामध्ये रमणारा, त्याच्यामध्ये असणारा तो भारत आहे. काय सुंदर अर्थ आहे. आणि नावात काय असतं असं नाही आहे, नावामध्येच सगळं काही आहे. या भारताचे आम्ही नागरिक आहोत, आम्ही भारतीय आहोत. पण ब्रिटिशांनी म्हणा, पाश्चात्यांनी म्हणा, आम्हाला इंडिया हे एक नवीनच नाव दिलं. पण आता
इंडिया नाही, आम्ही भारतीय आहोत. भारतरत्न म्हटलं जातं. भारत माझा देश आहे. या आता पुन्हा इंडियाचं भारत करण्याची चळवळ सुरू आहे आणि त्याला लवकरच यश येईल. चांद्रयान हेही यशस्वी झालेलं आहे. म्हणजे नुसतंच आम्ही मागे नाही आहोत, आम्ही सनातनी नाही आहोत, आम्ही नुसतं वेदवेदांतात रमणारे नाही आहोत, तर आम्हाला उपनिषदाकडनं उपग्रहाकडे जायचे, हेही आमचं वाक्य आहे. त्यामुळे आम्हाला मृण्मयाकडनं चिन्मयाकडे जायचे, कोहमकडनं सोहमकडे जायचे, सॉईलकडनं सोलकडे जायचे. हेच तर मोदींचं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून ही चांद्रयान मोहीमसुद्धा अतिशय यशस्वी झाली आणि सगळ्या भारतीयांचा ऊर अगदी अभिमानाने भरून गेलेला आहे. आता नुकतीच G20 ही परिषद आपल्या देशामध्ये, आपल्या देशाने त्याचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. तीही अतिशय यशस्वी झाली. देशोदेशीचे प्रमुख आले होते, त्यांचे प्रतिनिधी आले होते आणि ह्या सगळ्यांना अतिशय या भारत मंडपममध्ये अतिशय त्यांचं उत्तम आदरातिथ्य केलं. आपली धोरणं त्यांच्यासमोर मांडली आणि प्रत्येकाला जाताना एक ग्रंथ भेट म्हणून उपहार म्हणून देण्यात आला. त्या ग्रंथाचं नाव आहे मदर ऑफ डेमोक्रेसी किंवा लोकशाहीची जननी असा ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये गेल्या 8,000 वर्षांचा भारताचा गौरवशाली इतिहास लिहिलेला आहे. हे ई बुक असलं तरी त्याच्यामध्ये पान उलटायची सोय आहे आणि पान उलटताना त्याचा आवाजही होतो. त्यामुळे आपल्याला ते प्रत्यक्ष पुस्तक वाचत असल्याचा सुद्धा फील येतो. अशा ह्या अनेक गोष्टी मोदींनी, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि आमची परंपरा, ह्या सगळ्याचा एक म्हणजे संगम करण्याचा एक अतिशय उत्तम असा प्रयास साधलेला आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना मोदींच्या किती गोष्टी, म्हणजे किती त्यांनी ह्या तर झाल्याच, पण अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांनी साधलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ त्यांच्या मी 25 गोष्टी तरी अशा लिहून काढलेल्या आहेत की मोदीजींनी काय केलं. आपण त्याच्यातल्या काहीच थोड्याच बघणार, कारण मोदी थांबायलाच तयार नाही आहेत. म्हणजे मला असं वाटलं की 25 गोष्टी लिहिल्या आपण म्हणजे झालं, असं नाही आहे. मोदी कुठे थांबत आहेत, मग आपणही थांबायला नको. त्या मोदींचं गौरवगान आपण नक्कीच गायला पाहिजे, कारण त्याची कदर करायलाच हवी. मोदी युग अवतरलेलं आहे. खरं म्हटलं तर हे मोदी युग अवतरलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये येणारे जे कोणी परदेशी पाहुणे असायचे त्यांना काय भेट दिली जायची. आत्तापर्यंत त्यांना ताजमहाल दिला जायचा. ताजमहाल उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे, कलाकृती म्हणून आहेच, काही त्याच्यात संशयच नाही आहे. पण ताजमहाल ही आपली परंपरा नाही आहे. आता मोदीजी या परदेशी पाहुण्यांना उपहार म्हणून काय देतात, तर भगवद्गीतेचा ग्रंथ भेट देतात आणि तीच आपली परंपरा आहे, तीच आपली संस्कृती आहे, तेच आपलं ध्येय आहे. पोचायचं आहे आपल्याला, तिथपर्यंतच पोचायचं आहे, म्हणून भगवद्गीता ग्रंथ भेट म्हणून देतात. ताजमहालला नेत नाहीत तर ते अक्षरधामला नेतात परदेशी पाहुण्यांना. कारण अक्षरधाममध्ये सुद्धा इतकी कलाकुसर आहे, इतकं वैभव आहे, इतक्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुद्धा अनेक गोष्टी आहेत. किंवा ह्या गोष्टी करत असताना त्यांनी नुसतेच राजांचे किंवा नुसती सुंदर सुंदर वास्तुशिल्प बांधलेली नाही आहेत, तर मोदीजींनी अतिशय एक महत्त्वाचं काम केलं की भारताचे जे पोलादी पुरुष ज्यांना म्हटलं जातं, अशा वल्लभभाई पटेलांचा अतिशय मोठा 183 फूट उंचीचा अतिशय भव्य असा पुतळा त्यांनी तिथे तयार केला आणि तो खरोखर बघण्यासारखा आहे. एक तर वल्लभभाई पटेल हे खरंच पोलादी पुरुष होते. त्यांची धोरणं जी होती किंवा त्यांचं जे सिद्धांत होते, त्यांचे जे विचार होते, ते जर का खरंच पुढे गेले असते किंवा ते पंतप्रधान झाले असते तर कदाचित देशाचं चित्र पालटलंच असतं. त्या वल्लभभाई पटेलांचा पुतळा आपल्या देशामध्ये अतिशय उत्तम असं स्मारक म्हणून हवा असं मोदीजींना वाटलं आणि अतिशय उत्तम. आणि तिथली टेक्नॉलॉजी म्हणा किंवा तिथल्या ज्या लिफ्ट आहेत किंवा तिथली स्वच्छता म्हणा, एकूणच, आणि तिथे सगळं त्यांची डॉक्युमेंटरी आहे किंवा त्यांच्या विषयाचं लिटरेचर आहे, हे सगळं तिथे त्यांनी केलेलं आहे. कारण पुढच्या पिढ्यांना हे कळलं पाहिजे, नाही तर ही उत्तमातली उत्तम थोर व्यक्तिमत्व विस्मरणात जातील.
पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास, ही स्फूर्ती, हे चैतन्य पोचवायला पाहिजे. अगदी केदारनाथला सुद्धा त्यांनी आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांचा एक अतिशय भव्य असा पुतळा उभारलेला आहे की जिथे त्यांनी साधना केली, जिथे तपश्चर्या केली. हे सगळं करत असताना अनेक गोष्टी आहेत बरं का. म्हणजे बघा ना, अगदी हे नुसतंच पुतळे बांधणं किंवा नमामि गंगे एवढे प्रोजेक्ट किंवा काशीचं पुन्हा पुनर्नवीकरण करणं एवढंच मोदीजींचं नाही आहे की हेच करत बसले नाही आहेत. त्याच जोडीला तिकडे सर्जिकल स्ट्राईकसुद्धा केलेलं आहे. धडा शिकवायचा तर कसा शिकवायचा हेच मोदीजींकडनं शिकावं. सर्जिकल स्ट्राईक करून एक पाकिस्तानला एक दणका दिलेला आहे. आणि हे सगळं करत असताना अगदी देशातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंतसुद्धा मोदीजी पोचलेले आहेत. म्हणजे अतिशय उत्तम. म्हणजे इकडे मिलिटरीचं असू दे, इकडे पुतळा असू दे, इकडे नदीचं शुद्धीकरण असू दे, पण त्याचबरोबर अगदी सर्वसामान्य, अगदी खेड्यातल्या लोकांसाठी सुद्धा घरोघरी शौचालय ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. ह्याचा मोदीजींनी पाठपुरावा केलेला आहे आणि अनेक स्त्रियांना अगदी शर्मेच्या गोष्टीपासनं त्यांनी वाचवलेलं आहे आणि अनेक गोष्टींना चालनासुद्धा दिलेली आहे. याच जोडीला मुलींना शिक्षण, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजनासुद्धा आहे. किंवा आधार कार्ड, त्याच्याशी सगळी बँक अकाउंट लिंक केल्यामुळे अनेक भ्रष्टाचारी लोकांचं अक्षरशः धाबं दणाणलेलं आहे. कारण आता भ्रष्टाचाराला थाराच उरणार नाही आहे. डिमॉनिटायझेशन तर आहेच. 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी नोटबंदी केली तेव्हा तर लोक घाबरलेच. पण आता जो पैसा असेल तो आधार कार्डला आणि बँकचं लिंक केल्यामुळे आता भ्रष्टाचाराला थारा उरलेला नाही आहे. हे सगळं करत असताना भारतातले उद्योगधंदे कसे वाढतील, मेक इंडिया म्हणजे काय आहे, आणि मेक इंडियाचा जो लोगो आहे किंवा जे सिम्बॉल आहे, सिंह आहे बघा, हा सिंह आहे. मेक इंडियाचा जो सिंह आहे त्याच्याकडे नीट निरखून बघितलं तर तो खरोखर अखंड भारताचा नकाशा आहे. म्हणजे जे स्वामीजींचं स्वप्न होतं अखंड भारत. लक्षात घेऊया, भारताच्या उत्तरेकडे हिमालय आहे आणि दक्षिणेकडे समुद्र आहे. या सीमा फिक्स आहेत, या कधीही बदलणाऱ्या नाहीत. उत्तरेकडे हिमालय आहे हे नक्की आहे आणि दक्षिणेकडे समुद्र आहे, त्यामुळे त्याच्यात कमी जास्त होण्याचा फारसा प्रश्न येत नाही. पण पूर्व पश्चिम या सीमा मात्र याच्यावर आक्रमणं झाली आहेत, अतिक्रमणं झाली आहेत. खरं तर आपला देश अफगाणिस्तान म्हणजे गांधार देशापर्यंत होता आणि इकडे ब्रह्मदेशापर्यंत आपला देश असा पसरलेला आडवा देश होता. आजचा जो मेक इंडियाचा जो सिंह आहे त्याचं आणि अखंड भारताचा नकाशा जवळपास सारखाच वाटतो. जे स्वामीजींचं स्वप्न होतं ते श्री अरविंदांचं स्वप्न अखंड भारताचं होतं. पॉंडेचेरीमध्ये आजही अखंड भारताचा एक नकाशा निश्चितपणाने पाहायला मिळतो आणि तेच स्वप्न मोदीजींचं आहे. आपला देश जसा पूर्वी होता, फाळणीपूर्वी जसा होता तसा पुन्हा करायचा, असा जो मेक इंडिया एक तर ते प्रॉडक्ट म्हणजे उद्योगधंद्यांना, छोट्या उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी हा आहे. आणि त्याच जोडीला अखंड भारताचं स्वप्न साकार करणं हेही मोदीजींचं एक अतिशय महत्त्वाचं असं स्वप्न आहे. आणि हे सगळं कार्य चालू आहे ते झपाट्याने चालू आहे. हे झपाट्याने चालू आहे. बघा, 9 वर्षामध्ये 2014 पूर्वीचा भारत आणि आत्ता आजचा 2023चा भारत पुष्कळ बदल झालेले आहेत. नावं ठेवणारे, निंदा करणारे, टीका करणारे पुष्कळ आहेत, असणारच आहेत ना. चांगलं काम जो करतो त्याच्यावर टीका होतच असते. उलट त्याचं लक्षण आहे की तुमचं काम चांगल्या रीतीने चाललं आहे, ह्याचं ते एक लक्षण असतं किंवा ह्याचा एक तो पुरावाच असतो. त्यामुळे टीका करणारे करोच. त्याच्याबद्दल मोदींनी कधीही त्याची दखलही घेतली नाही, त्यांना काही एक्सप्लेनेशनसुद्धा दिलं नाही आहे. कितीतरी त्यांच्यावर टीका झाली पण ते कशाकडेही बघतसुद्धा नाहीत. त्यांना म्हणजे
मोदीजी शेर है म्हटलं तरी ते चढून जात नाही आणि चौकीदार चोर है म्हटलं तरी ते खचून जात नाहीत. तुम्ही काहीही म्हणा, तुम्हाला म्हणायचे ते म्हणत राहा, मी माझं काम उत्तम रीतीने करत राहणार, एवढाच त्यांचा फंडा आहे, एवढंच त्यांचं ध्येय आहे की मी माझ्या कामामध्ये कुठेही तडजोड करणार नाही, विश्रांती नाही. आणि किती प्रसन्न. कधीतरी तुम्ही मोदी आळसावलेले गबाळ्या पोशाखामध्ये जांभई देताना असे पाहिलेत? कधीच नाही, कधीच नाही. सतत सतत तेजस्वी, सतत ऊर्जादायी, सतत स्फूर. कुठल्याही प्रांतामध्ये गेले तरी त्या प्रांताचे 4 वाक्य तरी त्यांच्या भाषेत ते बोलतात आणि जनसमुदायाला आपलंसं करून घेतात आणि मग पुढचं भाषण ते हिंदीमध्ये करतात. असे हे मोदीजी म्हणजे खरंच. मागच्या वेळेला मी बोलताना म्हटलं होतं की दैवी संपत्ती कशी असावी त्याचं उदाहरण मोदी आहेत, पण एक सात्विक कर्ता कसा असावं हेही मोदींवरनंच शिकता येईल. तो एक शेवटचा श्लोक उद्धृत करते आणि आजचा आपलं हे व्याख्यानाचा समारोप करणार आहोत. सात्विक कर्ता कसा असावा? गीता सांगते, मुक्त संगो न संवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्धिसिद्ध्योर निर्विकार कर्ता सात्विक मुच्यते. मुक्त संग. संग कशाचा आहे? संघ आम्हाला कशाचा? सर्वसामान्य लोकांना, प्रापंचिकांना संघ कशाचा असतो? घरादाराचा, प्रपंचाचा, बायका मुलांचा. इथे आहे? इथे कसला संघ आहे? अहो, त्यांचे भाऊ बहीणसुद्धा अतिशय सामान्य परिस्थितीत जे त्यांचे उद्योग व्यवसाय धंदा आहे तेच चालू आहे. पंतप्रधानांचा भाऊ म्हणून कोणीही त्याचा गैरफायदा घेतला नाही. त्यांची आईसुद्धा आत्तापर्यंत अतिशय सामान्य घरामध्ये सामान्य स्त्रीप्रमाणे जीवन व्यतीत करत होती. म्हणजे संघ कशाचाही त्यांनी चिकटून घेतला नाही. आणि त्यांच्या नातेवाईकांचंसुद्धा कौतुक आहे की तेही त्याचा कुठलाही गैरवापर करत नाहीत. मुक्त संघ. अनहंवादी. अनहंवादी. सर्वसामान्य लोक एवढूसं काम करतात आणि त्याची टिमकी मात्र मोठी मिरवतात. मोदीजी मात्र काम पुष्कळ करतात, पण मी केलं असं काही म्हणतच नाही. सगळं ते देशासाठी, सगळं देशासाठी करतायत. आणि हा नम्र भाव आहे, हा विनयशीलता जी ही आहे ही आतून आलेली आहे. ही देखाव्यापुरती, ही टाळी घेण्यापुरती वाक्य नाही आहेत, हे खरंच आतून आलेली आहेत. ते निस्वार्थी निरपेक्ष भावनेने तुम्ही काही त्यांचं कौतुकही करू नका, असे अनहोवादी आहेत. हे असताना आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे धृत्युत्साह समन्वितः. त्यांच्यामध्ये एक तेज आहे, एक ओज आहे, अंतरंगामध्ये एक धगधगती ज्वाला आहे, एक स्फुल्लिंग आहे की जे सतत तेजस्वी आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे धृती. या धृतीच्या जोरावरच ते 18-18, 20-20 तास काम करतात. जेमतेम 3-4 तास विश्रांती घेतात, पण काम सतत चालूच आहे. कारण ती धृती आहे, ती धगधगती धृती आहे, ते धगधगतं तेज आहे, ते धगधगतं अतिशय ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याच्या जोरावर त्यांना उत्साह येतो. धृती आणि उत्साह हे परस्परावर अवलंबून असतात. जिथे धृती आहे, जिथे निग्रह आहे, जिथे निश्चय आहे, जिथे काहीतरी करण्याची ओढ आहे, तळमळ आहे, तिथे आपोआप उत्साह येतोच. आणि मोदींकडे तो उत्साह अतिशय भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांशी सुद्धा ते संवाद साधताना त्यांच्या लेव्हलला जाऊन, त्यांच्या पातळीला जाऊन त्यांच्याशी बोलतात. अगदी एखाद्या खेळाडूंच्या एखादा विजय प्राप्त झाला तर त्या प्रत्येकाशी ते नावानी बोलतात, त्याचं नाव घेऊन त्याच्याशी संभाषण करतात. एखाद्या कुणीतरी काहीतरी छान काम केलं तर त्याची पाठ थोपटतात. आणि एखादं कधीतरी अपयश आलं तरीसुद्धा त्याला धीर देतात, त्याला रडण्यासाठी आपला खांदा देतात. एकदा मागच्या मोहिमेमध्ये एका संशोधकाला अपयश आलं होतं, तेव्हा मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून तो रडला होता. म्हणून मोदी कसे आहेत? सिद्धिसिद्ध्योर निर्विकारः. सिद्धी मिळाली उत्तमच आहे, पण असिद्धी किंवा अपयश मिळालं तरीसुद्धा निर्विकार. निर्विकार म्हणजे त्याचं वाटत नाही असं नाही आहे, त्यांनी खचून जात नाही.
यश मिळालं म्हणून हुरळून जात नाहीत आणि अपयश मिळालं म्हणून होरपळून जात नाहीत. असे करता सात्विक उच्यते हा गीतेतला श्लोक अगदी यथायोग्य ज्यांना लागू पडतो असे आमचे सगळ्यांचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र दामोदरदास मोदी हे अतिशय आम्हाला वंदनीय आहेत आणि ह्यांच्या हातामध्ये आमचा देश सुरक्षित आहे आणि या विश्वगुरू बनण्याच्या वाटचालीमध्ये अग्रेसर आहे. कितीतरी गोष्टीमध्ये अगदी GDP म्हणा किंवा आमच्या देशाची सगळीच इकॉनॉमी म्हणा, फायनान्स म्हणा, उद्योगधंदे म्हणा किंवा या सगळ्याच गोष्टींना आता चालना मिळते आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये यश संपादन करत करत ही वाटचाल सुरू आहे आणि लवकरच ही वाटचाल आपल्याला उच्च शिखरापर्यंत निश्चितच घेऊन जाणार आहे. आज 17 सप्टेंबर 2023 73 वर्षाचे झालेत आपले मोदीजी. त्यांना आणखीन कितीतरी दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या निरोगी निरामय असं आयुष्य लाभावं. त्यांच्या ज्या काही योजना आहेत, ज्या काही पुढचे जे त्यांचे प्लॅन्स आहेत किंवा ज्या काही संकल्पना आहेत, जे त्यांच्या मनातले विचार आहेत, त्या सगळ्यांना परमेश्वराने भरभरून यश द्यावं अशीच आपण सामान्य असलो तरी आपण प्रार्थना करूया. पण सामान्यांच्या सामान्य प्रार्थनेचा सुद्धा एक कलेक्टिव्ह असा परिणाम होत असतो, एक सामुदायिक परिणाम होत असतो आणि ते परमेश्वरापर्यंत निश्चितच पोचेल अशीच आपण त्या मोदींच्या साठी एक परमेश्वराकडे प्रार्थना करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.